राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 10 जागांवर आपले आता सर्व उमेदवार घोषित केलेले आहेत आणि 10 ठिकाणी अतिशय प्रभावीपणाने सर्व आमचे उमेदवार काम करत आहेत। मला विश्वास आहे की 10 पैकी जवळपास सगळे आज चांगल्या रेसमध्ये आहेत आणि जवळपास सगळे विजयी होतील असा मला विश्वास आहे। महाराष्ट्रातली परिस्थिती दिवसेंदिवस बदलायला लागली आहे। महाविकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष यांच्या आघाडीला प्रचंड प्रतिसाद सर्व ठिकाणी मिळतोय। महाराष्ट्रातल्या काही भागात जाऊन आलो त्यावेळी एकंदर लोकांच्यातच उत्स्फूर्तता आहे। लोकच मतदानाच्या दिवसाची वाट बघतायत आणि एकंदर एक वेगळा राग लोकांचा मनात सत्तारूढ पक्षाबद्दल आहे आणि तो मला वाटतं लोक मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात व्यक्त करतील। महाराष्ट्रातले चित्र वेगळे असेल। महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून येतील। आता मी 45 म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी चांगल्या लक्षणीय जास्त संख्येनं जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील। कोल्हापुरात आपण 3-4 दिवस होता। कोल्हापुरातलं वातावरण तुम्हाला काय वाटतं? 3-4 दिवस कुठे होते? 2 दिवस समाधी घेतली हातकणंगले हातकणंगले चांगलं वातावरण आहे। सत्यजित पाटील तिथं विजय होतील याच्यात काही शंका नाही। फार चांगलं वातावरण आहे आणि नवा चेहरा, स्वच्छ चेहरा, सामान्य शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांची हितगुज करू शकणारा चेहरा दिल्याबद्दल लोकच शिवसेना या पक्षाचं त्या ठिकाणी उमेदवारी आहे त्या सगळ्यांनी एकत्रित कामाला सुरुवात केली आणि चांगलं स्वागत होते उमेदवारांचं। तुम्ही लक्ष दिलं पण सांगलीत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चर्चा चालू होत्या। त्या चर्चा पूर्ण झाल्याशिवाय सांगलीत येणं आणि काही वेगळी भूमिका मांडणे योग्य नव्हतं आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसने 13-14 जागा मागायचं ठरवलेलं होतं, पण आम्ही 10 जागा घेऊन आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न केला। त्यामुळे सांगलीची जागा आम्ही मागितलेली नव्हती, ही मागितलेली होती काँग्रेस पक्षाने आणि शिवसेनेने। शिवसेनेने आणि काँग्रेस पक्षाने चर्चा करावी यासाठी मी स्वतः प्रयत्न केले। पवार साहेबांच्या पासून सर्वांनी त्यात मार्ग निघावा म्हणून प्रयत्न केले। आता सर्व विचारांती महाआघाडी एकत्रित काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संमतीनंतर एकत्रित संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषद झाल्यावर निर्णय झालेला आहे। आज या ठिकाणी शिवसेनेच्या पुढाकाराने इथं आज महाविकास आघाडीच्या सर्वांची बैठक आहे। आता हळूहळू निवडणूक सुरू होईल। विशाल पाटील यांनी आज अपक्ष उमेदवार अर्ज भरलेला आहे, त्याचा कुठेतरी आपल्या महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे। आता आमचा सगळीकडे प्रयत्न हा आहे की भारतीय जनता पक्षासमोर एकच उमेदवार उभा राहावा। भारतीय जनता पक्षाच्या समोर एकास एक झालं तर बहुतेक सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होतोय। सांगलीला देखील असं व्हायला पाहिजे असं आजही माझं मत आहे आणि त्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित काम केलं पाहिजे। एकच उमेदवार देण्याच्यासाठी काही चर्चा त्यांच्या जर मला माहीत नाही। आता मी एकदा संयुक्त पत्रकार परिषद उद्धवजी, पवारसाहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि नाना पटोलेजी यांनी जाहीर केल्यावर त्यावर मी आता बोलणं योग्य होणार नाही, पण एकाच एक उमेदवार झाला तर इथं देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो असं मला वाटतं। तुम्ही सांगितलं होतं की दोन्ही पक्ष आघाडीत आम्हाला राष्ट्रवादीला महत्वाचे आहे, त्यामुळे ए किंवा बीची बाजू घेणं बोलणं बरोबर नाही। जाहीरपणाने खाजगीत मी बरेच प्रयत्न केले। काँग्रेसचे नेते अजून नाराज आहेत, नागपूरला गेलेले आहेत। अशा परिस्थितीत एक वरिष्ठ नेते किंवा वडीलधारी म्हणून पालकमंत्री पण होता, त्या दोन्ही पक्षांमध्ये समझोता होण्यासाठी काय असं आहे की ज्यावेळी चर्चा चालू असतात त्या चर्चेच्या आत मला जे शक्य होतं ते मी प्रयत्न केले। संबंधितांना त्या प्रयत्नाविषयी माहिती देखील वारंवार मी फोन करून देत होतो
आता शेवटी त्या प्रयत्नाच्या नंतर काही निर्णय झाले. त्या निर्णयाच्या नंतर माझं मत असं आहे की सगळ्यांनी एकत्रित व्हायला पाहिजेत आणि एकसंघपणाने ही लढाई केली पाहिजे. आणि त्यासाठी थोडंसं स्वत्व विसरून, थोडासा मानापमान विसरून सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे. आम्ही 13-14 जागा मागत होतो, आम्ही बऱ्याच जागा सोडल्या आणि 10 जागेवर आम्ही समाधान मानलं. त्यामुळं यातनं मार्ग निघाला तर मला खात्री आहे की सांगलीला देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो. महाविकास आघाडी आपल्याला करतानाच मिनिंग आणि मेरिट लावून मागोपुढे झालं तरी करावं आणि एकूण जी लढत आपल्याला एकत्रित द्यायची आहे असं पहिल्यांदा ठरलेलं होतं. त्याप्रमाणे जाताना सांगलीची सीट मेरिटवर शर्यत म्हणता येईल. असं आहे, तुम्ही जे म्हणता तसं सूत्र काय चर्चा झालेली नव्हती. तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे. चर्चा अशी झालेली की प्रत्येक पक्षाने आपले इंटरेस्ट कुठे आहेत हे सांगावं. त्यावेळी वेगवेगळ्या पक्षांनी आपल्याला कोणत्या जागा पाहिजेत हे सांगितलं. जिथं 2 पक्ष किंवा 3 पक्ष ती जागा मागतायत त्याच्यात तडजोड करून काही निर्णय झाले. काही मनासारखे झाले, काही मनासारखे नाही झाले. वेगळ्या महाराष्ट्रातलं सांगतोय मी, इथलं नाही सांगत. आणि त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे. आता त्याचं ऑडिट करण्याचा अधिकार मला नाही आहे. पण त्याच्यात बऱ्याच लोकांना सांगितलं असं वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे होतं. शेवटी काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ आहेत, त्यांचा आणि शिवसेनेशी चर्चा होणं हे अपेक्षित होतं. त्यामुळे मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याशी, माझ्या पक्षाच्या उमेदवारासाठी मी आग्रह करणं हे ठीक आहे. पण मी काही ठिकाणी काँग्रेस कसं आहे किंवा शिवसेना कसे महत्त्वाची आहे महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात याच्याविषयी आम्ही संयुक्त चर्चा करत होतो. शेवटी एकदा निर्णय झाल्यावर त्याच्यावर वेगळं भाष्य करणं योग्य नाही. उलट आता निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणं हे आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप होत असताना कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा काही विषय चर्चेला आला शिवसेनेला? नाही, छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचे उमेदवार हे उभे राहावेत म्हणून पवार साहेबांनी त्यांना आवाहन केलेलं. मी देखील स्वतः जाऊन त्यांना 2दा भेटलेलो होतो. त्यांनी तसं उभा राहण्याची संमती दिलेली. त्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना आग्रह केला की त्यांच्या बाजूने उभे राहावेत सतेज पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी. शेवटी कोल्हापूर जिल्ह्यातली स्थानिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी तिकडं उभं राहायचं असं चर्चा झाली आणि ते त्या बाजूला असं ठरलेलं की ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाची उमेदवारी त्यांना द्यायची. त्याप्रमाणे त्यांनी काँग्रेसचा चॉईस केला आणि त्या ठिकाणी ते निवडणुकीला उभे राहिले. त्याबद्दल सांगली द्यायची असं काही चर्चा होती? असं आहे की आता अनेक जागा आहेत की ज्या याच्या बदल्यात ह्या, याच्या बदल्यात ह्या करा वगैरे. शेवटी या चर्चा होत होत्या. पण पक्षाच्या अंतर्गत चर्चा असे बाहेर सांगणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीची ताकद आहे या मतदारसंघात जास्त आहे. पण राष्ट्रवादीने या जागेसाठी का आग्रह धरला नाही? कारण इथं राष्ट्रवादीचे आमचे तासगावला एकाच ठिकाणी आमदार आहेत आणि त्यामुळं आम्हाला असं वाटलं की शेवटी निवडून येण्याची पॉसिबिलिटीला देखील मागताना विचार करायचा असतो. त्यामुळं आम्ही त्या दृष्टीनं राष्ट्रवादीने ही जागा मागितली नाही. आमदार आहे मात्र शिवसेनेला सदस्य सुद्धा नाही तरी सुद्धा त्यांनी एवढं धाडस करणं किंवा नाही. आता हे बघा की सांगलीच्या निर्णयाबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मी याच्यावर काही जास्त कॉमेंट करणं मला शक्य होणार नाही. तुमची इच्छा असली तरी पवार साहेबांच्यावर म्हणजे जबाबदार धरलं जातं. कुठल्याही पक्षात दुसऱ्या पक्षात काय झालं, जिल्ह्यात काहीतरी झालं की तुम्हाला जबाबदार धरलं जाते. कितपत योग्य? ठीक आहे, असं आहे. काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात. कुणाला तरी पेटवायचं असतं, कुणाला विजवायचं असतं. पेटवणारे एकदा भोवती गोळा झाले की असा उद्योग होतोच. मी ज्यांना माहिती द्यायची होती घटनांची, चर्चेची, ती त्यावेळी दिलेली आहे.
मी आज त्याच्यावर काही जाहीर योग्य बोलणं नाही आहे. पण आता निर्णय झालेला आहे, त्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रश्नाच्या ट्रॅपमध्ये येणं मला परवडणारं नाही. आणि मी महाराष्ट्रात 10 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे आमचे 10 उमेदवार उभे आहेत आणि त्या 10 आत्ताही मी सातारहूनच आलो. सातारला उमेदवारी अर्ज आमच्या उमेदवारांनी भरला. मला काँग्रेसचंही सहकार्य महाराष्ट्रात घ्यायचंय आणि शिवसेनेचंही घ्यायचंय आणि त्या दृष्टीनं मला वाटतं की आमची महाराष्ट्रातली ही आघाडी एकसंघ व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे. एक निवडणूक ही अंतिम निवडणूक नाही, आपल्याला आयुष्यात अनेक निवडणुका लढवायच्या असतात. त्यामुळे सगळ्यांनी एकसंघपणा दाखवणं आणि यावेळी मोदींचा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे महाराष्ट्रात जनमत तयार झालेलं आहे त्याचा उपयोग करून आपल्याला या निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे. मतांची विभागणी झाली तर त्याचा फटका बसेल असं मला वाटतं. मला माहित नाही काय कोणी ठरवलंय का. आता होऊ नये असंच आपण अपेक्षा करूया. विशाल पाटील यांच्या समजूत करणार आहे नेते म्हणून मार्गासाठी नाराजी काय तुम्ही बोलणार आहे का स्वतः? मी बोलू शकेन त्यांचे, मी त्यांच्या संपर्कात आहे, मी त्यांच्याशी बोलू शकेन. चर्चा आहे. मी आता हे मीटिंग झाल्यावर बघतो जमलं तर, कारण माझ्या संपर्कात आहेत ते. माझे पूर्वी होते, चर्चा ज्यावेळी चालू होत्या त्यावेळी मी वेळोवेळी त्यांना जे काही घडलेलं आहे त्याची माहिती देत होतो. सर, आज महाविकास आघाडीचा मेळावा 3 वाजता जाहीर केला होता ना. काँग्रेसचे इथं तुम्ही मेळाव्याला हजर राहिले, तुम्ही पण अजून इथंच आहे, तर मेळावाही अध्यक्ष एक संघपणे काही मेळावा 5 वाजताची वेळ होती मेळाव्याला. 5 वाजता मी तिथं 5 वाजता जायचं ठरलेलं आहे आणि ह्या दोघांचा पाठिंबा आमच्या पक्षाला मिळालेला आहे. तो तुम्हाला तुमच्या समोर प्रकट करणे, जाहीर करणं हे जास्त बरेच दिवसाचं म्हणजे मागच्या 10 दिवस झालं आमची एकत्रित भेट होत नव्हती. म्हणून मी त्यांना सुकुमार कांबळेंना सांगितलं तुम्ही कृपया इथे या. चांदणे साहेब तर बीडवरून आले. चांदणे इज अ व्हेरी गुड लीडर इन बीड. ऑरेटरी चांगली आहे, अतिशय उत्तम भाषण करतात. त्यामुळे त्या दोघांची आमची एकत्रित भेट व्हायला हा आजचा दिवस हे झाला. त्यामुळे तिथं जायला थोडा वेळ होतोय. त्यामुळे मी आधी तिकडे जातो आणि मग तुम्ही मागणे या तिकडे सगळे. धैर्यशील मोहिते पाटलांनी एक वक्तव्य केलेलं आहे की पवार साहेबांच्या मावळतीच्या काळात विजयदादांची साथ हवी असं धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मावळतीचा सूर्य पुन्हा उगत असतो वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्या संदर्भात पुन्हा पवार साहेबांच्या तुम्हाला ते वक्तव्य आवडलं नाही असं ते प्रतिक्रिया विचारली त्यावर प्रतिक्रिया विचारली तुम्हाला त्यावर त्याचंही प्रतिक्रिया वक्तव्य आहे. 2 अनेक वर्षाचे सहकारी एकत्रित आले याचा प्रचंड आनंद माढा लोकसभा मतदारसंघात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात झालेला आहे. आरोप केलेला आहे एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही, यावर काय सांगा? महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आहे. मी प्रकाश आंबेडकरांच्यावर कधी आता फारसं बोलत नाही. आमची अपेक्षा होती ते आमच्या आघाडीत यावेत. प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत केले, त्याला यश नाही आलं. पण यावेळी भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी मतांचं विभाजन होऊ नये यासाठी आम्ही त्यांना आग्रह करत होतो. दुर्दैवाने ते शक्य झालं नाही. आता आम्हाला त्या भागात जे उमेदवार उपलब्ध झाले ते आम्ही दिलेले आहेत आणि मुस्लिम बांधवांनी तर ठामपणाने सांगितले की आम्ही 2 पावलं मागे राहतो, पण भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आम्ही काही झालं ते तुमच्या मागे आहे. भाजपने पण दिलेलं नाही, कुठलाही उमेदवार मुस्लिम दिलेला नाही. मी भाजपचा प्रवक्ता नाहीये, मला काय माहिती. आणि मी माझेच उमेदवार उभा करण्यात एवढा हे आहे, इन्व्हॉल्ड आहे की मी दुसरीकडे या 10 जागांशिवाय पलीकडे कुठं कोण काय उभा आहे याचा अजून अभ्यास नाही केला. स्पष्टच केले तुमच्या ड्राफ्टमध्ये सांगलीचा दिवस होण्याची शक्यता वाटते का? कधी सांगलीचा तिढा सुटला पाहिजे आणि सुटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि काँग्रेसच्या सगळ्या धुरीणांनी शिवसेनेच्या प्रमुखांनी एकत्रित बसून याच्यातनं मार्ग काढला पाहिजे.
आणि मार्ग निघावा आणि एकास एक व्हावी या मताचा मी आहे. राष्ट्रवादीच्या मध्यस्थीशिवाय तिला तुमच्या त्या मध्यस्थीचा जो पिरियड होता तो पिरियडमध्ये मी हा पूर्ण प्रयत्न केला. खुद्द पवार साहेबांनी देखील त्यासाठी चर्चा केलेल्या आहेत. आता टाइम संपलेला आहे, आम्ही त्यात जाऊन भाग घेणार. आता जो आघाडीचा निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करणं हे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. त्या दोघांनीच ते आपल्याला ते केलं पाहिजे. सुटला पाहिजे त्यांनी त्यांचा तो प्रश्न. आता खरं म्हणजे शिवसेनेच्या पुरता त्यांनी जाहीर केलं आमचा विषय संपलेला आहे म्हणून त्यावेळी त्या संयुक्त पत्रकार परिषदेत. त्यामुळं यावर मी भाष्य करणं योग्य नाही. पण भाजपचे नेते भाजप सदस्याचा राजीनामा देऊन भाजपला गळती लागायला सुरुवात झाली. राजीनामा दिला. विलासराव जगतापांनी राजीनामा दिला भाजपचा सदस्य. आणि विशाल पाटलांना पाठिंबा दिला. गळती सुरू झालेली आहे भाजपची, काय सांगाल आता? जिल्ह्यात सुरुवात झाली, पाठिंबा दिला की विशाल पाटील आणि इकडे पाठिंबा दिला. त्यांनी इकडे पाठिंबा दिला. आधी गळतीचा प्रश्न का पाठिंब्याचा प्रश्न? पाठिंबा दिला. आणि शिवसेनेच्या काही महिला सुद्धा उद्धव ठाकरेंना भेटायला गेलेल्या आहेत, तिथल्या उमेदवार सुद्धा. ठीक आहे, बघू ना विलासराव जगतापांच्याबद्दल त्यांच्याबद्दल काय काय परिणाम काय होईल, काय फरक पडेल का? भाजपामध्ये गळती सुरू झालेली आहे. आता एक माझे आमदारच बाहेर पडले. मात्र त्यांनी विशाल महाविकास आघाडीला भाजपमधून बाहेर पडले, मात्र विशाल पाटलांना पाठिंबा नाही साहेब. आता विलासराव जगतापांच्यावर बोलण्यासारखं काय आहे? काय बोलणार काय? आता म्हणजे त्यांच्याबद्दल कशाला बोलू? ते माझे जुने सहकारी आहेत आणि माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही. विषय कसा आहे की आदित्यराव घोरपडे नाराज आहे, पंकजा देशमुख नाराज आहे, विलासराव जगताप नाराज आहे. अशी भाजप किंवा याच्यातलं नाराजीचा फॅक्ट असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भारतीय जनता पक्षात अनेक जिल्ह्यांमध्ये अशी नाराजी आहे. तुम्हाला दिसेल आता निवडणुकीचा निकाल लागल्यावर महाराष्ट्रात हीच परिस्थिती जळगाव जिल्ह्यात आहे, हीच परिस्थिती. आता जिल्ह्यांची नावं सांगतो तुम्हाला, यादीच आहे मोठी. त्यामुळं अस्वस्थता भारतीय जनता पक्षाची आता या निमित्तानं पुढे येते. आणि आपल्या सांगली जिल्ह्याच्या बाबतीत म्हणाल, हे सगळे जे नावं घेतली तेही अस्वस्थ होते बरेच दिवसात. पण महाविकास आघाडीचा एकत्रित आता प्रचारात तुम्ही संपर्क त्यांना बरोबर घेणार नाही का? हे नाराज आहे. केलं ना. आता आज पहिला दिवस, अजून सुरुवात गेलेलो नाही तिकडं, अजून उमेदवारांनी अर्ज भरलेला नाही. त्याच्यात बरंच काय काय होऊ शकतं ना. आतापर्यंत निवडणुका बघितल्या, तुम्ही सांगितलेलं संख्याबळ किंवा काय किती मतं पडणार आहेत किंवा हे आतापर्यंत बरोबर आले, कधी चुकलं नाही. चंद्रकांत पाटील किती मतं निवडून येतील असं वाटतं? आता अर्ज तर भरू दे, समोर किती जण अर्ज भरतायत त्यावर आपण प्रेडिक्शन करू. मी एका आधी सांगायला, अर्ज भरल्यावर परिस्थिती बघून सांगेन मी तुम्हाला. साहेब, खरं जिल्ह्यात कोणाचा पण कार्यक्रम झालाय ते करेक्ट कार्यक्रम जयंत पाटील साहेबांनीच केला असेल चर्चा चालू नाही. हे चांगला प्रश्न आहे तुमचा. या एक लक्षात घ्या, मला प्रश्न विचारला, संधी मिळाली म्हणून उत्तर देतो. एक म्हणजे माझ्याबद्दल बराच अपप्रचार या जिल्ह्यात काही लोकांनी सोशल मीडियावरून केलेला आहे. मी महाविकास आघाडीत सगळे एकत्रित यावेत म्हणून सुरुवातीपासून मी प्रयत्नशील असणारा एक कार्यकर्ता आहे. आम्ही एकत्रित बसलो तेव्हा जागा वाटप झालं. जागा वाटपात मतमतांतर होती. डॉक्टर प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर चर्चा झाली, अनेक बैठका झाल्या अशा. त्यामुळं मतमतांतरही चर्चेत होऊ शकतात. आता त्या बैठकीत मी काय म्हटलं, मग मी असंच बोललो, मग मी तसंच बोललो, ही राज्यस्तरावर जाऊन काम करण्याची पद्धत नाही. मला स्पष्टीकरण मी तुम्हाला द्यायला लागलो तर सगळ्यांनाच लक्षात येईल की जयंत पाटलांनी किती चांगली भूमिका घेतली. आता त्या बाबतीत सोशल मीडियावर मलाच काही गोष्टीत जबाबदार देणं, मग ज्या पक्षात ते आहेत त्या पक्षाच्या प्रमुखांनी देखील त्यांनी जबाबदार झालं पाहिजे. माझा काय संबंध आहे? मी उलट मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्यामुळं मी कुठला एकही माणूस दाखवा, मी संबंधित या जिल्ह्यात योग्य लढत व्हावी हा प्रयत्न माझा आजही आहे आणि कायम राहणार. आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये काम करत असताना
काही लोकांच्या आसपासची लोक या जुन्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करतायत. भविष्याकडे बघून काम केलं तर राजकीय भविष्य चांगलं असतं आणि याच्यात आपल्याला चांगलं काम करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. मला या ठिकाणी या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधी जेवढी ताकद एक होईल ती पाहिजेच ना. मी कशाला ताकदीचं अधःपतन होण्याचा संधी देऊ. त्यामुळं मला हात बांधलेले आहेत की मी आज जे बोललोय ते बाहेर येऊन सांगणं हे योग्य नाही. ही काय जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपाची मिटिंग नव्हती. त्यामुळे राज्य स्तरावर जो निर्णय झाला तो मान्य करायला पाहिजे. आपल्याला सामंजस्याने पुढे गेलो तर जिल्ह्यातल्या विकासाच्या अनेक प्रश्नांना आपल्याला दिशा देता येईल आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील. पण एक तुम्हा सगळ्यांना सांगतो की या संबंधात ज्या वावड्या उठवतात त्या सगळ्या लोकांनी आधी आत्मचिंतन केलं पाहिजे की ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने काय भूमिका घेतली आणि त्या पक्षाची जी काही भूमिका असेल त्यात मध्यस्थ करण्याचा प्रयत्न मी आणि खुद्द पवार साहेबांच्या पर्यंत सगळ्यांनी केलेला आहे. पण आता निर्णय झालेला आहे. निर्णय एकदा झाल्यानंतर आपल्याला हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि त्यासाठी वेगळी भूमिका कुणी न करता आपण एकाच एक लढत कशी होईल हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. उद्या विशाल पाटील यांची भव्य रॅली सांगलीमध्ये अनेक काँग्रेस नेते त्या रॅलीत सहभागी होणार आहेत असं चित्र आहे. कारण ते स्वतः त्यांच्या पोस्ट शेअर करतायत, आवाहन करतायत काँग्रेस नेतेच. तर तसं जर ते नेते सहभागी झाले तर महाविकास आघाडी कशी जिल्ह्यात स्ट्रॉंग होणार? अपक्षामध्ये ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये 48 जागांमध्ये निवडणुका होत आहेत. प्रत्येक उमेदवार अर्ज भरताना आता मी सातारला जाऊन आलो, प्रचंड गर्दी होती. त्यामुळं 48 जागा आपण लढतोय. आपल्या कोणत्याही कृतीने इतर कोणत्याही जागेवर परिणाम होणार नाही याची काळजी प्रत्येक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घेतली पाहिजे. महाविकास आघाडीचं जागा वाटप फायनल झालं नसताना उद्धव ठाकरेंनी येऊन घोषणा केल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला असं तुम्हाला वाटतं? शरद पवार साहेबांनी पण ठीक आहे. आता त्याच्यावर बोलण्याची वेळ नाहीये ना. तुम्ही त्या काळात मला भेटला असता तर मी त्यावर बोललो असतो. आता निर्णय होऊन पुढे गेलोय, मी त्याच्यावर टिप्पणी करणार नाही. वाटत नाही का त्यावेळी करणं महाविकास आघाडीने जाहीर करणं आणि एकटं उद्धव ठाकरे वक्तव्य जाहीर करणं तुम्ही वाटत नाही? नाही, असं आहे की मी त्याच्यावर भाष्य करणे एवढा मोठा नाहीये. मी त्याच्यावर कोणतंही भाष्य करणार नाही. आता निर्णय झालाय आणि आपण पुढे गेलेलो आहे आणि त्यातनं एकाच एक करण्यासाठी जर मार्ग निघाला तर तो काढला पाहिजे या मताचा मी आहे. 2 उमेदवार उभे राहू नयेत असा माझा मत आहे. एकाच एक समजूतदारपणा कुणी दाखवा? समजूतदारपणा सगळ्यांनी दाखवलं पाहिजे, जसं आम्ही दाखवत आलोय तसं. सांगलीमध्ये एकाच एक असा होण्यासाठी जे आता गणपती तयारी जे काँग्रेस पक्ष नाराज आहे त्यांनी कसं करून यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे का? जी उमेदवारी जाहीर झाली तीच उमेदवारी एकाच एक व्हावी आणि तुमच्या महाआघाडीचा विजय व्हावा यासाठी आपण स्वतःला प्रयत्न करणार आहे? माझे चालूच आहेत प्रयत्न. चालू आहेत माझे प्रयत्न. एकाच एक होण्यास अजूनही वेळ गेलेली नाही असं म्हणते. अजून वेळ अर्ज मागे काढून घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे. 47 ठिकाणी जागा वाटप होतं, बऱ्याच ठिकाणी दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष दावा करत होते. मात्र एकटा एवढं सांगलीच्याच जागेबद्दल एवढं व्हायचं कारण काय? पंतप्रधान पद जाईल म्हणून सांगितलं राऊत सांगली जागा मागितली. संजय राऊतांनी प्रेसमध्ये सांगितले ती जागा झाली तर पंतप्रधान धक्का बसून सांगली पूर्वीपासून महत्वाचीच आहे, पण इतकी पण महत्वाची आहे का? इश्यू केलेला आहे. संजय राऊत 3 दिवस थांबतात तेवढ्यासाठी. ते त्यांना जे जिथं उमेदवार जाहीर केलेले आहेत तिथं लगेच ते त्यांनी जाऊन सगळेच जाऊन आलेले आहेत. इथंच नाही सगळीकडे ते गेलेले आहेत. काँग्रेसला भेटण्याऐवजी जगताप वगैरे त्यांना कोणाकोणाला त्यांनी भेटले मला माहित नाही, पण मी हे जगतापांना भेटले मला कळलेलं आहे. आणि अच्छा, घोरपडे नाही. आणखीन कोणाला भेटले? साहेब तुम्हाला पण भेटले नाही, मला कोण बोलले? लहान माणूस आहे मला. अच्छा का? कोणाला भेटले? तुम्हाला
कधी भेटले? मी इकडे नव्हतोच. सांगितलं उलट पत्रकारांकडे विचारला तरी पद्धतीने माझ्या बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे की भेटले असं म्हणतो. मग कुठे भेटले मला? हातकणंगले. नाही दोघांना माहिती नाही. इकडं सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे यापैकी कुठेही ते भेटलेले नाही. मुंबईतही भेटले ते आमची अधिकृत मीटिंग मध्येच भेटले, खाजगी भेट नाही झालेली माझी. सर ठीक आहे सर, राज्यात आता नेमकं राजकारण काय वाटतं काय नाही? राजकारणामध्ये महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या जवळजवळ 32 ते 33 जागा आजच निवडून आल्यात अशी परिस्थिती आहे. एक 8-10 ठिकाणी लढत आहे. मला खात्री आहे की यावेळी आकडा महाराष्ट्रातली जनता असा प्रताप करून दाखवेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी निवडून आणेल की महाराष्ट्रातल्या वेगळ्या पक्षाची तोडफोड करणं, पक्षफोडीला भरीस करणं, भ्रष्टाचारी लोकांना स्वतःच्या पक्षात घेणे, त्यांचा पाठिंबा घेणे, या सगळ्याला महाराष्ट्रातली मराठी जनता कंटाळलेली आहे आणि त्याचा राग या महायुतीवर काढण्याचं काम मतदानाच्या दिवशी होईल. कुणी किती मोठी भाषणं केली, किती मोठ्या सभा झाल्या, तरी लोकच वाट बघतायत निवडणुकात मतदानाच्या दिवसाची आणि हे मला पदोपदी दिसतंय. त्यामुळं मला खात्री आहे की यावेळी फार मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस यांचा विजय यावेळी होईल. बारामतीत पवार विरोधात पवार सरस कोण वाटतंय का? म्हणतात आम्ही सरस आहे. बारामतीमध्ये सुळे सरस आहे. साहेब, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर 2-3 महिन्या तुम्ही भाजपमध्ये जाणार असं चर्चा सुरू होती आणि तुमच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण केली होती. आता लोकसभेची निवडणूक चालू आहे. राजाराम बापू आणि वसंतदादा पाटील यांच्यातला वाद पुन्हा एकदा सुरू झाला अशा पद्धतीने चर्चा सांगली जिल्ह्यात चालू आहे आणि विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम जयंत पाटील करत नाही तोपर्यंत सांगलीत येणार नाही अशी चर्चा सुरू आहे. तर नेमका एक तुम्हाला सांगतो, राजाराम बापू पाटील आणि वसंतराव दादा पाटील एकत्रित वर चहा घेत असतील आणि वरून म्हणत असतील काय वेळे झालेले आहेत, आपण आपल्यात कधीच मतभेद नव्हते आणि आपण एकमेकाला सांभाळूनच राजकारण केलं, हे त्यांना वर सांग. आणि माझे वडील गेल्यानंतर वसंतरावांनी मला हेच सांगितलेलं. आज जुन्या गोष्टी काढण्यापेक्षा नव्यानं आपण एखादी उमेदवारी मागतोय, सुरुवात करतोय, पुढे जातोय, तर लोकांना नवी पिढी आली आहे. इथल्या किती लोकांनी, त्या 2 श्रेष्ठ नेते होते दोघंही, पण इथल्या किती लोकांनी त्यांना बघितले? फार कमी. आता नवीन पिढी आलेली आहे, नवं राजकारण आहे, नव्या पद्धती आहेत, टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे, लोकांचा अप्रोच बदललेला आहे. लोकांना जनसेवा जी अपेक्षित आहे ती सेवा करणं गरजेचं आहे. लोकांशी संपर्क ठेवणं, आपली विश्वासार्हता जपणं आणि विधायक कामाला प्रचंड ताकदीनं काम करणं, हे आज महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सांगली जिल्ह्यातल्या जनतेला अपेक्षित आहे. मागं काय होतं, 40 वर्षापूर्वी काय होतं आणि 50 वर्षापूर्वी काय होतं, हे काढणं जनतेला अपेक्षितच नाहीये. जनतेला अपेक्षित आहे आज प्रश्न कुठले सुटले आहेत, आपले प्रश्न कुठले सुटले आहेत, म्हैसाळ योजना पुढे पूर्ण कशी करायची, टेंबू योजनेचा 6वा टप्पा पूर्ण कसा करायचा, या जिल्ह्यात उद्योग कसे आणायचे, सांगली महानगरपालिका, सांगली मिरज कुपवाडमध्ये आणखीन काय नवीन चांगल्या गोष्टी करता येतील, हे लोकांना अपेक्षित आहे आणि त्यावर बोललं पाहिजे. इतिहासावर बोलून भविष्याच्याकडं लक्ष जात नाही आणि भविष्य योग्य दिसत नसलं तर माणसं मागे येत नाही. चला.